Saregama idea Saregama सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये। आपल्या चित्रपटांचं बघा ना जरा गंमतच असते। आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावर चित्रपटातल्या प्रसंगामध्ये एक तरी गाणं हमखास असतंच आणि या प्रसंगांना बघून ही गाणी ऐकून ते अभिनेते ते अभिनेत्री आपल्याला नकळत जवळच्या वाटायला लागतात, कारण त्यांच्या मागचा गायकाचा आवाज। हे गीतकार संगीतकार आणि गायक यांच्यामुळे नकळत आपल्याला अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा खूप जवळच्या वाटायला लागतात, आपल्याशा वाटायला लागतात। याच गीतकार संगीतकार आणि गायकांबद्दलचं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी आयडिया सारेगमपच्या मंचावरच्या कलाकारांनी द्वंद्व गीतं सादर करायचं ठरवलं आणि कालच्या भागापासून त्याची सुरुवात सुद्धा केली आहे। आजच्या भागामध्ये सुद्धा जोड्या जोड्यांनी तुमचे आवडते कलाकार तुम्हाला दिसणार आहे। अर्थात परीक्षक सुद्धा जोड्यांनीच आहेत। मला सुद्धा असं वाटलं की अँकर म्हणून मलाही जोडी असावी, पण नाही, तसं काही नाहीये। चला तर सगळ्यात आधी स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षक जोडीचं, गुप्ते अँड गुप्ते, अवधूत गुप्ते, वंदना गुप्ते। आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असंख्य जोड्या खूप गाजलेल्या आहेत। संगीत क्षेत्रातल्या संगीतकारांच्या लक्ष्मीकांत प्यारेलाल, नदीम श्रवण अशा जोड्या, स्पोर्ट्स म्हणजेच क्रीडा विभागातल्या लिएंडर पेस, महेश भूपती सारखी जोडी, चित्रपटातल्या हिरो हिरोईनच्या असंख्य जोड्या। केमिस्ट्री जुळली की त्यांचं काम सुद्धा तेवढंच हिट होतं। अर्थात इंडिव्हिज्युअली प्रत्येक जण चांगलं काम करतच असतो, पण केमिस्ट्री जुळून जोडीनं काम केल्यानंतर ते अधिक गाजतं। असंच मराठी संगीत विश्वातली अत्यंत गाजलेली जोडी म्हणजेच अजय अतुल आणि त्यांचंच अतिशय जोरदार गाणं घेऊन येत आहेत। टाळ्यांनी स्वागत करूयात जितेंद्र जोशी आणि पंढरीनाथ कांबळे यांचं। चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर, अरे ज्योतिबाच्या नावानं चांग भलर। हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी हाकेला तुझावर। चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर 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 चांग भलर। हे चांग भलर देवा चांग भलर, हे ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, हे ज्योतिबाच्या नावानं चांग भलर। हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी, रडंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा तुझी माझ्यावर हाकेला तुझावर। ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर 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 चांग भलर। हे भल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या मत्तावर देवा तुझी खासर। चांग भलर चांग भलर चांग भलर चांग भलर। अरे चुकली या वाट ज्याची केला तुझं दार, गेला नाही जगी कुणी त्याचा तू आधार। चांग भलर चांग भलर चांग भलर चांग भलर। आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, सेवा गोड माझी ही मानून या घे। नाही मोठं मागण नाही खुळी हावर, बापावानी माया तू लेकराला दे, हरडोई तुझ्या पायावर मुगी तुझं नावर। चांग भलर चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर देवा चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, चांग भलर 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 चांग भलर। कडकडीत मित्रांनो, कडक कडक। आणि मला फार आनंद वाटतोय की आज
तुम्ही इतके चांगले मित्र आहात आणि एकत्र गाणं गाताय आणि ते इतकं कडकडीत. विचारूयात कसं झालं? प्लीज प्लीज. ते चांगले मित्र आहेत हे दिसलंच गाण्यातून. इतकं गाणं दोघांनी एन्जॉय करत गायलं आहे ना, आणि दोघांच्या आवाजाची जातकुळी वेगळी आहे. आणि हा पायडी जो काय त्याला असा सहज सामील झाला ना त्या गाण्यात, फार सुंदर गायलात, फार सुंदर. Thank you. मस्त. आणि यांना तर अगदी म्हणजे किती कडकडून टाळ्या वाजव, काय मजा आणली आहे त्यांनी. खरंच फारच अप्रतिम गायला. मस्त मस्त फक्कड. थँक्यू. वा. मी बॅकग्राऊंड देतो, वाजवा वाजवा. येत नाही ना. ओ कोण म्हणेल की पंजाबी ढोलमध्ये जास्त ताकद आहे? वा. हा, कोण म्हणेल जो इथे इथल्या एक एक शहाणा माणूस आणून बसवायचा त्या ताशामध्ये आणि त्या ढोलाच्या मध्ये, तो ठार वेडा होईल. आणि एक वेडा माणूस बसवायचा आणून तिथे, तो पटकन शहाणा होईल. पण मला या गाण्याच्या निमित्ताने अजय अतुलचं खूप कौतुक करावं असं वाटतं. भविष्य खूप उज्ज्वल आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीचं, असं परत पुन्हा एकदा वाटायला लागलंय. थँक्यू अजय अतुल. थँक्यू थँक्यू. अगदी खरं सांगायचं ना तर एवढं काय भारी नाही आलं. त्या रिदममध्ये एवढा जोर आहे, त्या इतकी एनर्जी आहे, पण त्याच्या पाठीमागे ही जी मेलडी आहे ती इतकी स्ट्रॉंग आहे, इतकी सुंदर मेलडी अजय अतुलनी बांधलेली आहे. तर त्या मेलडीतल्या छोट्या छोट्या जागा या आल्याच पाहिजेत, ज्या अजयनी फार छान गायलेल्या आहेत तिथे. ना 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 रा 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 ना 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 दारी रा ना 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 दा रा 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 रा. त्या सगळे सूर जे आहेत ना ते दिसले पाहिजेत. आतापर्यंत अजय अतुलच्या आधी ही वाद्य वापरली गेली नाहीत का? ते गेली. आपली पारंपरिक वाद्यच ती आहेत आणि ती वर्षानुवर्ष वापरली गेलेली आहेत. मग अजय अतुलनी वापरल्यानंतर की छान का वाटतात? तर त्याच्या तालवाद्याबरोबर येणारी जी मेलडी आहे ती तितकीच स्ट्रॉंग आहे आणि ती आली पाहिजे बाहेर. आता तुम्ही त्याच्यामधली मजा घेतलीत, तुम्ही तालवाद्यातली मजा घेतलीत, परफॉर्मन्समधला मजा घेतलीत, कोरस बरोबर गात होता, सगळं एक वातावरण असं खूप छान उंच गेलं होतं. पण त्याच्यामध्ये ते मेलडीचे जे सूर होते, ज्या मेन जागा होत्या कॉम्पोजिशनच्या, ज्या आपल्याला आपण पण CD ऐकताना आपल्याला भिडतात आणि आपण तिथे वेडे होतो त्या तालासाठी, तर त्या जागा आणून द्यायला पाहिजे होत्या, ज्या नाही आल्या. जितू तुझं पण काय होतं की तू शब्दांवर प्रेम करणारा माणूस आहेस तू, पण त्यामुळे काय होतं की असं कदाचित होत असेल की तू शब्द ते गात असताना त्या शब्दांच्या प्रभावाखाली, त्यातल्या गोडव्याखाली तुझं किंवा तुझ्या कानात ते ऐकायला येत असतं कदाचित, पण ते इकडनं येतंय का नाही ह्याच्याकडे लक्ष जात नसेल कदाचित. बरोबर आहे. तर असं नको व्हायला. नाही बरोबर. पुन्हा एकदा पाडी एक कौतुकाची गोष्ट की काय उच्चार आहेत यार तुझे, काय उच्चार आहेत. म्हणजे मला असं कमाल वाटते की ही गावाकडचे उच्चार फार कमी लोकांना जमलेत. ते तुला जमतात. आणि जिथे तू पण त्याला थोडी मस्त उच्चार एकदम कडक, तो मूड शेवटचं भले 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 जिथे ह्या बाबतीत एकदम ग्रेट, मस्त आवड. थँक्यू व्हेरी मच. खूप छान. थँक्यू. आर्चिस, फक्त मला एक विचारायचं आहे, हे जे मोठं वाद्य आहे हे त्या वाद्याचं नाव काय? बगल बाबा? याला बगल बच्चा म्हणतात. हा खरा छोटा असतो साईजने, पण हे निलेशने बनवलेलं आहे वाद्य स्वतः. क्या बात आहे. हे निलेश दाखवले खरं कसं वाचल. आणि निलेश, तुझ्यासाठी हे एकदम खास वाद्य आहे, कारण तू नाचतच वाजवतोस प्रत्येक वाद्य. हे पण नाचतच वाजवायचं वाद्य आहे. थँक्यू निलेश, थँक्यू. मला हे विचारायचं की जितू बद्दल बोलताना बऱ्याच जणांच्या तोंडी असं येतं की तो खूप अनप्रेडिक्टेबल आहे, कधी काय करेल काय भरोसा नाही. तर तू इतकी वर्ष त्याला ओळखतोयस, तुम्ही काम सुद्धा कदाचित एकत्र केलं असेल. आम्ही नाटकात एकत्र काम केलं होतं. तुमचा मला मुलगा मला विचारतोय तुझ्याबद्दल. नाटकाचं नाव सांगितलं ना मी. नाही पण तो त्याला काय अनप्रेडिक्टेबल problem? आहे हे त्याने सिद्धच केलं. तर तुझा अनुभव सांग जितू पण बरोबर. जितू खरंच अनप्रेडिक्टेबल आहे इन गुड सेन्स असं मी म्हणेन. कारण तो जे काय करतो ना, तो रागवतो किंवा तो भांडतो किंवा तो ऍक्टिंग करतो किंवा गातो, ते टोकाचं करतो. म्हणजे काही महिने आम्ही एकत्र राहिलेलो आहोत
आम्ही रूम शेअर केलाय. आम्ही म्हणजे हे सगळी बिचारी पुण्यातली मंडळी येऊन इकडे बॅचलर्स रूम तिकडे राहायचे. बाकीचे बिचारे होते, मी त्यांच्यात होतो. नाही, तेव्हाच आहे. पण ते दिवस अवधूत म्हणजे सॉलिड ग्रेट डेज पैकी काही दिवस होते. कारण आम्ही इतके दंगे केलेत तिकडे, इतक्या जित्याच्या कविता ऐकल्यात, जित्याची गाणी ऐकलेली आहेत, एकमेकांच्या उरावर बसलेले आहेत, भांडलो होत आम्ही खूप. पण ते दिवस मी आयुष्यात विसरू शकणार नाही जित्याबरोबरचा. आणि तिथे जो जित्या मला कळला होता तो अजूनही तसाच जित्या आहे. पण आय लव्ह यू जित्या. पॅडी सारखा माणूस, त्यांनी स्वतःची फॅमिली, कुटुंब ज्या प्रकारे सांभाळलंय, स्वतःच्या भावंडांना, त्याची आई गेल्यानंतर तो ज्या प्रकारे उभा राहिला, त्यांनी अख्खं कुटुंब सांभाळलं. पॅडी नाटकाचे प्रयोग करायचा, शिवाय मंत्रालयात जाऊन काम करायचं. आजही पॅडी नोकरी करतो आणि पॅडीचे कष्ट खूप जवळून पाहिलेले आहेत. मजा तर आम्ही खूप केलेली आहे, म्हणजे इतकी मजा केलेली आहे. एक किस्सा सांगतो तुला, फारच मस्त. सांगू? कुठला सांगतोयस त्याच्यावरती? काय झालं, आम्ही पॅडी आणि मी, आम्हाला 250-300 रुपये नाईट होती आणि आम्ही प्रयोग करून यायचो, थकले भागलेले, काय करणार आम्ही. तर जे नटमंडळी करतात ते रात्र जागवायचो, मजा करायचो. एका रात्री आम्ही म्हटलं की सकाळी 11चा शो होता. कांदिवलीला आम्ही राहत होतो, ठाकूर कॉम्प्लेक्सला. सकाळी 11चा शो होता. 12:30ला चल झोपूया, 1 वाजता चल झोपूया, 2 वाजता अरे चल आता झोपूया, 3-3:30 कधीतरी आम्ही झोपलो. आणि आमचा एक मित्र होता, तो म्हटला उठवतो ना सकाळी, काय त्याला लागतंय, किती वाजता उठायचं? म्हटलं 8:30-9. हां 9 वाजता उठव. आम्ही झोपलो होतो. जेव्हा त्यांनी उठवलं तेव्हा तो असं आरामशीर म्हणाले, अरे उठा, 10:15 वाजलेत आणि 11 वाजताचा शो होता ठाण्याला. बरं, बसनी जायचे आणि दुसऱ्या दिवशी प्रयोग पैसे मिळणार म्हणून सगळे पैसे खर्च केलेले, बस पुरतंच भाडं ठेवलेलं खिशामध्ये. उठलो, 10:15 वाजता उठलो. पॅडीला म्हटलं पॅडी उठ. पॅडी उठला, उठवलं मी, खाली गेलो, 4 मजले जिना खाली उतरून पटकन बघितलं बाईक आहे का कुणाची, कारण मी त्यावेळेला बाईक वेड्यासारखी चालवायचो, की पोहोचू आपण, अर्ध्या तासात पोहोचू. कुणाचीच बाईक नाही म्हणून परत वर आलो. हे सगळं मी 5 मिनिटात केलं. तोपर्यंत पॅडी असा होता, नळ असा होता, नळाच्या खाली इतकी घाई असताना माणूस पाय कसा धुवेल, तर पॅडी असं करत होता, असं गाणं गात गात पाय धुत होता. असा धरला त्याला, जसा होता तसा नेला. आणि खाली आलो, रिक्षा केली, दहीसर चेकनाक्यापर्यंत आलो. त्या रिक्षावाला म्हटलं प्लीज आमच्याकडे एवढेच पैसे, आमचा शो आहे. नंतर पुढच्या रिक्षावाला म्हटलं मी म्हटलं मी बोलतो, पॅडी मी बोलतो. तो नाही भैया हमारा शो है, ऐसा जितना पैसा चाहिए ले लो, हमको ठाणा छोड़ दो, ठाणा छोड़ दो. आणि त्या माणसाने 250 रुपये घेणार. मी म्हटलं जे घ्यायचे ते घे, चल. आणि त्या रिक्षावाल्याला सलाम, कारण त्याने आम्हाला 11ला 2 मिनिटं कमी असताना आम्हाला थिएटरला सोडला. आणि त्या दिवशीच्या नाईटमधून आमचे 100-150 रुपये ऑलमोस्ट त्यालाच गेले. पैसे सगळे रिक्षा. आशा भोसलेंवर भयंकर प्रेम आहे पॅडीचं. रात्री 2:30 वाजता आशाबाईंचं गाणं लागलं आणि तो खिडकीच्या बाहेर हात काढून म्हणला, आशा ताई आय लव्ह यू, असं जोर जोरात तो ओरडत होता खिडकीच्या बाहेर हात काढून. म्हणलं पॅडी, जे मी वागायचं ते तू का वागतोय? पण बरं, आजूबाजूला कोणी आशाबाई नव्हत्या हे नशीब. एक वेगळंच नाही का. तुमची दोस्ती अशीच सलामत राहोत, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. पण आज गुण तुम्हाला किती मिळालेत हे मात्र गुलदस्त्यात आहे. अर्थात तुम्हाला सांगू पण लगेच कळणार नाहीच आहे. तुम्हाला दोघांनाही भरपूर शुभेच्छा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट.